याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. समचरणं सर्वजं सांद्रनीलाबुधावं, जगननिहित पाणी मंडलं मंडनां, तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. जय जय ओ सिद्धि उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदी वर्षतीये, विषय व्याय मिठी दिदली अनुती ताटी, ते तुझ गुरु कृपा दृष्टी निर्विष हो, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेन. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. असो चला स्मरी भगवत चिंतन सेवा, नामचिंतन सेवा आपल्या या सरवडी गावामध्ये सुतार समाजाच्या जोळजी मुळजी संत शिरोमणी जोळजी मुळजी यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ अखंड 44 वर्षे चालत आलेला हा हरिनाम यज्ञ, आणि त्या न्यायानं माझ्या वाटेला आलेले हे कळसाचं कीर्तन, नाम काल्याचं कीर्तन, आणि ह्या काल्याच्या कीर्तनाच्या न्यायानं आपल्यासमोर निवडलेला अभंग काल्याच्या प्रकरणातील असा हा अभंग. आणि त्या अभंगाच्या न्यायातून तिथं तुकोबरायानं काय सांगायचं आहे, जो जीव आहे तो पामर असा जीव संसारामध्ये गुरफडून गेलेला आहे, आणि त्या जीवाला सुखाची तृप्ती, समाधानाची तृप्ती जर का आत्मसात करायची असेल तर तुकोबराय म्हणतात, बाबा तुला खरोखर सुख पाहिजे, समाधान पाहिजे ना, तर ते कुठं आहे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या पाठीमागून आला तर ते सुख प्राप्त होईल म्हणतात तुकोबराय. नाही, ते सुख कशाच्यात नाही यानं, तर बाबा तुला जे सुख मिळणार आहे ते पुरे होईल तोपर्यंत मिळणार आहे. की ते आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणल तोपर्यंत आपल्याला ते लाभ प्राप्त होणार आहे म्हणतात तुकोबराय या ठिकाणी. नाही, पुढे सांगतात त्याच्यासाठी काही थोडे अनुबंध सांगितलेत महाराज. तो अधिकारी प्राप्त व्हायला पाहिजे, कारण का द्यायचं म्हटलं तर भरपूर येतील, फुकट म्हटल्यावर सगळी पाठीमागे लागतात. म्हणून तुकोबरायाने त्या ठिकाणी काहीतरी नियम सांगितले.
त्या नियमाच्या न्यायानं तुकोबाराय काय सांगतात मधल्या चरणामध्ये, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. बाबा खरोखर ते समाधान सुख प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर त्याच्यासाठी थोडीशी बांधील आपण नियमाला आहे. तो नियम असा आहे, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. इथं गडबड करू नका. नाही, आपल्याला व्यर्थ गलबला सुद्धा करायचं नाही. ते सुख प्राप्त करून घ्यायचं आहे ना, त्याच्यासाठी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. असं सांगितल्यानंतर काही जणांना वाटलं बाबा फुकट देतो म्हणतात आणि पाठीमागनं यायला लावतात, कशाला, याच्यापेक्षा आपण आहे त्या ठिकाणी बरं आहे. कुठं? संसारामध्ये. कशाला यांच्या पाठीनं जावं परमार्थाच्या पाठीमागनं? आपल्याला जे सुख समाधान प्राप्त होते, आपल्याला वाटतंय काय संसारामध्ये ते सुख प्राप्त होते, कशाला पाठीनं जायला पाहिजे यांच्या? म्हणून ते मागं फिरलेत. म्हणून तुकोबारायने सांगितलं, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. जायचं आहे ना मागे संसारामध्ये जा, परंतु संसार सुद्धा करत असताना कसा करा, त्यातलं जे वाईट आहे ना ते सांडा म्हणतात. घाटे नाम अवघड किंवा घाटे नाम घाण किंवा आपण हिंदीमध्ये घटिया म्हणतो. घटिया म्हणजे काय हो? घाण. जी घाण आहे ना ती सांडा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. नुसतं पोट भरायच्या नादाला लागू नका, तर काहीतरी प्राप्त करा म्हणतात. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. वेळेनुसार वेळेअभावी आपण आहे त्या ठिकाणी जरी वेळेपूर्वी थांबवलं तरी चालते. बघा काल्याचं कीर्तन आहे, जेवढं लांबवायचं म्हटलं तेवढं लांबवता येते, जेवढं आकडायचं म्हटलं आकडता येते. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काय शेवटी काला म्हटलं की सगळा कालाच असतो. त्या दिवशी कुणाचंही लक्ष कीर्तनाकडे नसते. काला म्हटले की तिकडं पळी वाजत असते, भांडी वाजत असतात आणि आपलं सगळं तो वास आपल्या नाकामध्ये घुसत असतो प्रसादासाठी. त्यामुळं सगळा विक्षेपच असतो. आणि विक्षेपामध्ये परमार्थ होत नाही. विक्षेपामध्ये परमार्थ होतो का तात्या? जर का चित्त थारावर असलं तरच आपला परमार्थ घडतो, नाहीतर ते पण आपलं चित्त तिकडे गेलं तर परमार्थ नाम साधना होत नाही. म्हणून तर सगळा हा खटाटोप आहे महाराज. इथं आपण वास्तविक पाहिलं तर हे रूपक आपल्या सवंगड्याच्या न्यायानं भगवंतानं केलेलं रूपक असं वाटते महाराज. सवंगड्याला घेऊन जाताना बाबा देव सांगतात की बाबा तुम्हाला काला खायचा आहे. आता काला जो भगवंतानं यमुनेच्या तीरावर केला तो काल्याचं आपल्याला बरेच प्रतीक माहिती आहेत. काला म्हटलं की त्या ठिकाणी लाही दही हे सगळे पदार्थ आलेत, चिरमुरे. आता तेच पदार्थ का आपल्याला आपण सगळी बहुश्रुत आहे, सगळं ऐकलेलं आहे. परंतु काय एकमेव नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं, सतत करायचं, त्यालाच काय म्हटलं गेलं? अभ्यास. का ते सतत का करायचं? तर तेच आपल्या मनामध्ये बिंबलं पाहिजे. संसार आपण करतो, जन्माला आल्यापासून मरतोपर्यंत संसार करतो. संसार कुणाचा चुकत नाही, चुकतो तो परमार्थ. कारण का आपल्याला काय वाटतं तेच आपण काय करायचं आहे परमार्थामध्ये. परमार्थातलं फळ लवकर नाही आणि तात्काळ फळ आहे ते कुठं? संसारामध्ये. आपल्याला काय वाटतं तिथंच आपल्याला फळ मिळतं, परंतु ते मिळणारं फळ कसं आहे हो? नाशिवंत आहे. संसारातलं मिळणारं फळ नाशिवंत आहे आणि परमार्थातलं मिळणारं फळ कसं आहे महाराज? शाश्वत फळ आहे. त्यामुळे ते अनादी कालाचं फळ आपल्याला मिळतं. कारण का पाठीमागून आपण तो संसार घेऊन आलोय, आपल्या चित्तामध्ये ठासून भरलाय, संसार ठासून भरलाय. अनादी कालाचं ते आपल्या पाठीमागं लागलेलं संसाराचं दुःख आहे. आपल्याला काय वाटतं त्यातच सुख आहे, परंतु आपण त्या क्षणिक सुखाला आपण बळीत पडायला लागलोय. पण तो खरं सुख आहे ना, आत्मसुख म्हणतो, ते आत्मसुख आपण विसरून जायला चाललोय. का तर त्या संसाराचा बडगा आपल्यावर एवढं आवरण निर्माण झाले. ते आवरण नुसतं त्या पाण्याच्या शिवळासारखं, जोपर्यंत हात आहे तोपर्यंतच ते शिवळ थांबतं आणि हात काढला की परत ते आहे तसं शिवळ ते पाण्याला झाकतं. तसं आपलं आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे ना ते झाकलं गेलेलं आहे. कशाच्या न्यायानं? तर त्या संसाराच्या न्यायानं. त्या संसारामध्ये ते झाकलेलं
अज्ञान बाजूला करायसाठी इथं आपल्याला हा सगळा परमार्थाचा खटाटोप आहे. संतांनी त्याच न्यायानं वाजवून सांगितलं, वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी न म्हणता तया थोर झाली हानी. नाही नाही, हकारुनी सांगित तुका, नाम घेता राहू नका. सगळ्यांनी तेच केलं, तुम्ही तेच करू नका. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला म्हणतात तुकोबर आहे. परंतु आपण तेच संसाराच्या पाठीमागे तेच करायला लागले महाराज. परंतु आपण संसार करत असताना संसार सुद्धा करता करता सहजरित्या केला तर तो सुद्धा परमार्थच होऊ शकतो महाराज. संसार सहज केला तर तो सुद्धा परमार्थ होतोय. परमार्थ म्हणजे इथे येऊन करायलाच पाहिजे असं काय नाही महाराज. संसारामध्ये सुद्धा परमार्थ होतोय. परंतु आपलं कसं झालंय, काया सकर्षी प्रपंच दिन निसी, हारीशी न भजसी कवन्या मुनी. रात्रंदिवस आपण प्रपंच करतोय महाराज. परंतु आपला परमार्थाला वेळ किती असतोय त्यातला अगदी निमिष मात्र, अगदी थोडा केला तर केला तो बी त्यातनं म्हणजे सवड असली तर. नाहीतर आपला नियम सुद्धा आपण मोडून सकाळी काहीतरी काम लागलं तर जातोय महाराज. जो नित्याचा नियम असतोय तो सुद्धा मोडून आपण जातोय. का आपल्याला हे काय संध्याकाळी वाचायला असं वाटतंय. आपण परमार्थामध्ये एवढं सक्रिय नाही. पण तू इथं तुकोबर आहे म्हणतात, करावी तातडी परमार्थाची म्हणतात. तातडी करायला पाहिजे ती परमार्थात करतोय आपण, प्रपंचामध्ये तातडी करतोय महाराज. परमार्थामध्ये तातडी करत नाही. त्याच न्यायानं इथं आपल्याला तो प्रसाद मिळासाठी जो भगवंतानं काला केला, कुठं यमुनेच्या काठावर भगवंतानी काला केला महाराज. एकदाच केला, पण तो आपल्याला तो सतत काला करायला मिळतो. पण त्या काल्याचे अधिकारी कोण? वाटणारा आणि घेणारा. आता काला त्या न्यायानं, काला प्रसाद या न्यायानं आपण ग्रहण केला तर तो प्रसाद होऊ शकतो. परंतु आपण जर का तो खायचा म्हणून खाला तर त्याला काय प्रसाद म्हणता येतील का? लाई आणि दही मिळालं म्हणजे आपल्याला काल्याचा प्रसाद मिळाला असं होईल का? नाही महाराज, नाही महाराज. त्या काल्याचा अधिकारी असावा लागतो. सहज अधिकारी कोणी होऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागं बऱ्याच साधना आहेत. ते शमदम ते सगळं जायला पाहिजे. अधिकारी प्राप्त व्हायला पाहिजे. ते मन विक्षेप जायला पाहिजे. तो अधिकारी तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. अधिकारी अवस्थेवर पोहोचल्यानंतर तो आपल्याला काला ग्रहण करता येतो. काल्याचे अधिकारी हे जास्त नाहीत महाराज. काला वाटला कोणी? काला भगवंतानी वाटला. वाटायचा अधिकार कुणाला? भगवंताला, नाहीतर ज्ञानोपरायणा. ज्ञानोपरायणचं एक अभंग आहे. काय? माझा ज्ञान राज गोपाळ असी लाह्या वाटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राज गोपाळ असी लाह्या वाटी. म्हणजे ज्ञानोपरायणी लाह्या वाटल्या. तुम्ही आम्ही लाह्या वाटून काय आपल्याला प्राप्त होणार आहे का? वाटतो आपण, मिळालंय ठीक आहे, वाटायचं आहे. परंतु भगवंताने एक काला वाटला. कोणता? कंठी धरीला कृष्णमणी अवघा जने प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मदिका, उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळे वीर गाडे म्हणतात. नाही त्याच न्यायानं भगवंतानी सुद्धा काला वाटला महाराज. भगवंताच्या फक्त हातात आहे काला वाटायचं आणि संतांच्या एक हातात आहे महाराज. दोघ जणच काला वाटू शकतात. तुम्ही आम्ही काला वाटू शकत नाही. कारण का? आपला तो अधिकार अजून प्राप्त झालेला नाही महाराज. म्हणून तो अधिकार भगवंतानी एकदाच काला केला, पण तो आपण सतत करतोय. वास्तविक पाहिलं तर सतत काल्याचा अभंग इतर कीर्तनापेक्षा काल्याची कीर्तनं जास्त केली. काला फक्त एकादशीला आणि उपवासाला काला नाही, नाहीतर सतत काल्याचा प्रसंग चालूच आहे महाराज. भगवंतानी एकदाच काला केला यमुनेच्या काठावर आणि तोच काला आपण सतत प्राप्त करून घेतोय. कारण का? आपण त्या अवस्थेवर पोहोचलेलो आहे. अवस्था म्हणजे कोणती? हे आपल्याला शरीर लाभलंय.
शरीर हे नाही नाही, याच देहानं आपल्याला तो काला प्राप्त करता येतो महाराज. तो काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे, फक्त मृत्यू लोकामध्येच तो काला प्राप्त होतो. इतर ठिकाणी कुठं? तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. बाबा तो काला वाळवंटामध्येच प्राप्त होतो. तो काला नाही नाही देवादिकांना सुद्धा प्राप्त नाही झाला महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मृत्यू लोकामध्ये ते अमर असणारे देवाकडे अपेक्षा करतात की बाबा आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घाल म्हणतात. कशासाठी? बाबा नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तने अनंत गाव गीती. म्हणजे वरचा देह प्राप्त होऊन सुद्धा त्यांना मृत्यू लोकातली अपेक्षा करावी लागते का? तर तो फक्त चान्स इथंच आहे महाराज. ते आपल्याला इथंच प्राप्त करता येतो. तो काला इथंच प्राप्त करता येतो. नाही देवाची होईन म्हणती ती होती कुठं? याच ठिकाणी महाराज. इथंच फक्त आपल्याला तो प्राप्त करता येतो. भगवंताला प्राप्त करायचं काम फक्त इथंच आहे महाराज. म्हणून त्या स्वर्गातून सुद्धा देव इथं येऊ शकतात महाराज. नाही नाही उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. परत जन्माला येऊ म्हणतात. कुठं? कशासाठी? काला खाऊ दही भात. बाबा जे दही भात काला खाण्यासाठी हे म्हणावं संतांनीच म्हणावं महाराज. कारण का? संत स्वेच्छा प्रारब्ध आहे त्यांना. स्वतःच्या इच्छेने येणारा स्वतःच्या इच्छेने जाणारा फक्त संतच आहे. स्वेच्छा प्रारब्धानं ते येऊ म्हणतात. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही करायचे. वैकुंठामध्ये तो काला मिळत नाही. तो काला फक्त इथंच मिळतो. म्हणून ते पुन्हा यायचं काम इथं येण्यासाठी धडपड करतात महाराज. परंतु आपल्याला हा देह इथं मिळून सुद्धा त्याची आपल्याला किंमत कळालेली नाही. का रे नुमजलासी दगडा. बाबा नुसता दगड मातेची या पोळी दगड आला पोटासी. का या देहाचा उपयोग आहे का महाराज? जर का इथं येऊन आपल्याला त्याची इति कर्तव्यता देहाची इति कर्तव्यता नाही समजली तर या देहाचा काय उपयोग आहे का महाराज? या देहाचा काहीही उपयोग नाही महाराज. म्हणून तो काला प्राप्त होण्यासाठी त्या काल्याचे न्यायानं सांगितलं, लाह्या सांगितल्या, दही सांगितलं. आता हे सगळे पदार्थ कशासाठी सांगितले हो? त्या लाही आणि दही किंवा जे चिरमुरे म्हणा इतर जे पदार्थ आहेत त्यातले ते पदार्थ लाही हेच पदार्थ का वापरायचे आपल्याला माहिती आहे. किंवा तो असा पदार्थ आहे तो भाजलेला पदार्थ आहे. बीज भाजून केलेला भाजून केलेला आहे. आम्हा जन्म मरण आहे आकारासी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव म्हणतात तुकोबर आहे. बाबा आपल्याला प्रत्यक्ष देव व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे? या देहाचा नाश करायला पाहिजे. या माझ्या कोणत्या दिसतेल्या देहाचा? स्थूल नाही महाराज, सूक्ष्म आतल्या देहाचा नाश करायला पाहिजे. सूक्ष्म म्हणजे पुन्हा जन्माला येणं. लिंग देहाचा. लिंग देहाचा पुन्हा जन्माला येणं आणि मरण यातच मोक्ष नाही महाराज. देहीच विधेय भोगदशा म्हणतात महाराज. देहावर असताना विधेय अवस्था भोगणं यालाच म्हणतात काय महाराज? बाद निश्चय करायचं. म्हणजे या देहावर असताना त्या देहावरच आपण आसक्ती काढून टाकणं. नाही नाही ती जाणं. त्यावेळी तो भगवंताला प्राप्त होतो. देहीच विधेही भोगदशा म्हणतात याला महाराज. म्हणजे या देहाचा नाश करायला पाहिजे. देह नव्हे मी ये सरे उरला उरे विठ्ठल. या देहाचा नाश करणं म्हणजे काय? देहावरची आसक्ती काढून भगवंताशी तादात्म्य धरणं म्हणजे त्याला बाद निश्चय म्हटलं गेलं. त्याच न्यायानं आपण राहिलो तर त्याची लाही होती. म्हणजे ते पुन्हा जन्माला येणं आणि जाणं हे नाहीच आहे महाराज. आणि आपल्याला दुःख कशात आहे? जन्माला यायचं मरायचं यातच दुःख आहे. आणि त्या दुःखाचं जर का खंडन करायचं असलं म्हणजे सगळं दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला काय प्राप्त करायला पाहिजे? त्या भगवंताशी एकरूप होऊन त्या देहावरचं तादात्म्य काढणं यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे दुसरा तिसरा कोणता नसून त्याच न्यायानं त्या लाह्याचा प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे. म्हणून त्याच लाह्या या काल्याला वापरल्या गेल्यात महाराज.
त्याच न्यायानं दही आणि काला, दही ज्यावेळी दही या रूपाला जातं ते परत दूध होऊ शकतं का महाराज? नाही होऊ शकत. किंवा ते उगत घातलेलं चिरमुरं उगत घातलं तर परत त्याचा भात होईल का तात्या? नाही. कोणताही पदार्थ भाजून घातला तर तो परत उगवत नाही. तसं या देहात जर का आपण देहाचा म्हणजे आपल्या लिंग देहाचा त्या देहाचा नाश केला तर आपण परत जन्माला येणे ना आता नाही येणे जाणे म्हणतात. साखरेचा नोहे ऊस, हा साखरेचा नोहे ऊस, आंबा कैसा गर्भवास, बरीच उदाहरण आहेत महाराज. म्हणून तो काला प्राप्त करत असताना आपण त्या ठिकाणी तो काला प्राप्त केला तर आपल्याला परत त्या ठिकाणी प्रसादाची आवश्यकता नाही महाराज. नाही परत त्या अवस्थेला येऊच शकत नाही. तो एकदा काला प्राप्त केला म्हणून त्या मोक्षपदालाच तिथपर्यंत पोचू शकतो, भगवंत स्वरूप होऊ शकतो. म्हणून तिथं गेल्यानंतर ते आपल्याला मिळावं असं कुणाला वाटत नाही महाराज. प्रत्येकाला वाटतं, सर्वांना आपल्याला ते सुख प्राप्त व्हावं असं सर्वांना वाटतं. परंतु त्यासाठी काय सायास आहे का नाही महाराज? त्याच्यासाठी बरंच नियम आहे. परंतु सायास न करता आपल्याला मिळावं असं सगळंच वाटते महाराज. कोणतीही वस्तू आपण जे आपला खटाटोप चालू आहे ते कसं मिळावं, आपल्याला फुकटात मिळावं असं वाटते. त्याच्यासाठी कोणता नियम नको, काही करायला नको, नुसतं आपल्याला ते प्राप्त व्हावं असं कुणाला वाटत नाही महाराज. सर्वांना वाटतं. तुकोबरायांना वाटलं की बाबा प्रत्येक लोकांना वाटलं बाबा मला तो काल्याचा प्रसाद मिळावा. असंच कुठंतरी ऐकल्यानंतर वाटलं की बाबा काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर तो मुक्तच होतो. आता काल्याच्या ज्ञानानं सांगितलं जातंय काल्याचा प्रसाद मिळाला की तो मुक्त झाला. कारण का काल्याची आशा एवढी भगवंतानं सुद्धा देवादिकाने सुद्धा ते काला मिळावा म्हणून यमुनेच्या डोहामध्ये माशाचं रूप घेतलं महाराज. का? तो काला आपण भगवंताच्या हातचा खायचा नाही, आपण त्या पदाला पोचू शकतो. म्हणून ते काल्याची आशे देव जळी झाले मासे म्हणतात महाराज. परंतु त्यांना तो प्रसाद मिळाला का? सहज मिळण्यासारखा तो प्रसाद नाही. तो प्रसाद मिळावा म्हणून तो खटाटोप होता, परंतु तो प्रसाद मिळालेला नाही. म्हणून हे असं ऐकल्यानंतर काही जणांना वाटलं की बाबा आपण काल्याच्या प्रसादासाठी आस करावी, कुणाकडे तरी मागावं. आता मागायचं कुणाकडं? चला म्हणजे तुकोबरायांच्याकडे जाऊ. तो काल्याचा प्रसाद तुकोबरायांच्याकडे मिळेल. एकमेव संत म्हणजे तुकोबराय. तुकोबरायांच्या न्यायानं तो प्रसाद आपल्याला प्राप्त करता येईल म्हणून तुकोबरायांच्याकडे गेलेत महाराज. आता तुकोबरायांना शोधायला कुठं जायला पाहिजे? कुठंतरी भंडारा किंवा भामचंद्र डोंगरावर. तिथंपर्यंत गेलेत. तुकोबरायांना म्हटलेत की बाबा आम्हाला प्रसाद पाहिजे. कोणता? काल्याचा प्रसाद. काल्याचा प्रसाद तुम्ही मागायला आलाय बरोबर आहे, परंतु त्यासाठी काय सायास, काय कष्ट केले काय? तर काहीच नाही. कधी भगवंताचं नाम घेतलंय काय? कायच नाही. नाही कधी भगवंताच्या मंदिरामध्ये गेलाय काय? कधी नाम घेतलंय काय? त्यातला कोणताही प्रकार केलेला नाही. आता जर का भाव नसेल तर देव प्राप्त होईल का महाराज? नाही महाराज. ठीक आहे म्हटलेत, निदान तुम्ही संसारातून इकडं ते काला मागण्यासाठी आलाय हेच तुमचं नशीब. कारण का तिथून संसारातून काला प्राप्त होऊ शकतो, परंतु त्यासाठी अट्टहास करायला पाहिजे. तिथपर्यंत आलाय म्हणजे चांगलंच आहे. चला तुम्हाला पाहिजेच आहे नाही काला मिळेल, परंतु या बाबा तुम्हाला काला प्राप्त करून देतो म्हटलेत, परंतु संसारातून आलाय ठीक आहे या म्हटलेत. त्यासाठी तुकोबराय सांगतात याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. बाबा तुम्ही आलात ना संसार सोडून परमार्थाकडे वळायला लागलाय बरोबर आहे. आपण संसारातून परमार्थाला जायचं आहे, परंतु मंदिरात जात असताना आपण कसं जाते हो? पाठीमागे संसार घेऊनच जातोय महाराज. जरी मंदिराकडे गेला तरी आपली किती गडबड असते तिथं. नाही म्हणून महाराज सांगतात की मंदिराच्या ज्ञानानं आपला परमार्थ असावा. मंदिरात 2 वस्तू असतात. जाता जाता आपल्याला त्यांचं दर्शन होतं. पहिलं म्हणजे कासव आणि दुसरी घंटा. 2 वस्तू असतात. आता हे कशासाठी आहेत? तर कासव कशासाठी आहे? तर कासव हळू चालतं महाराज, परंतु ते कधी थकत नाही. चाल तिची अखंड चाल असते. तिथपर्यंत ते पोचल्याशिवाय थांबत नाही, हळूहळू जातं.
म्हणून ते कासव हळूहळू परमार्थामध्ये जाताना हळूहळू जायचं आहे, गडबड करायची नाही. आणि घंटा कशासाठी असते, तर ती घंटा गेल्यानंतर आपण वाजवतो. का वाजवतो, तर देवाला जाग करण्यासाठी. देवाला जाग करायचं असते का महाराज? देव झोपलाय का? नाही महाराज, देव झोपला तर आपण बाहेर काढायला आपल्याला सुद्धा वेळ लागणार नाही झोपायला. तर देवाला उठवण्यासाठी ती घंटा नसते, तर तो घंटाचा एक नाद आहे महाराज. आपण परमार्थातून संसारातून परमार्थाकडे गेलोय. म्हणजे मंदिरात जात असताना आपल्या पाठीमागे जो संसार आलाय ना, ती घंटा वाजवल्यानंतर तो संसार तिथंच थांबतो आणि तिथून पुढे तो परमार्थ आपला चालू होतो. किंवा त्याच न्यायानं तिथं तो संसार थांबतो. म्हणून ती घंटा वाजवायची आहे महाराज. त्याच न्यायानं त्या भगवान तुकोबराय म्हणतात, बाबा ते तुम्हाला काला पाहिजे ना, तर त्या संसारातून तुम्ही बाजूला होऊन माझ्या पाठीमागे आलाय, हे माझं भाग्य आहे. कोण? तुकोबराय म्हणतात. आणि तुमचं पण भाग्य आहे, तुम्ही आलात ना पाठीमागून. याद तरी यारे लागे. तुम्हाला तो प्रसाद पाहिजे तर माझ्या मागून या, आजी देतो पोटभरी. बाबा तुम्हाला माझ्या पाठीमागून या. आता पाठीमागून या म्हटल्यानंतर झुंबड चालू झाली महाराज. पाठीमागून सगळेच जायला लागलेत. नाही एवढे पाठीमागे रांग लागली. पाठीमागून जाणाऱ्याने तुकोबरायांना विचारलं की बाबा कुठंपर्यंत जायचं आहे, त्याला काय थांबायची म्हणजे जागा आहे का नाही? कारण का तुम्ही काय विना गळ्यात घेतलाय आणि चाललाय. तुमच्या पाठीमागे संसार तुम्ही मानलेला नाही, पण तो आमच्या पाठीमागे संसार आहेच. तुम्ही पाठीमागून या म्हणताय, बरोबर आहे, माझ्या मागे या म्हणताय, पण तू कुठंपर्यंत जायचं आहे? आता जायचं त्याच्या पाठीमागून, ज्याच्या पाठीमागून जायचं आहे, तर तो कसा पाहिजे हो? त्याला त्याची कुठंपर्यंत जायची आहे त्याची वाट माहिती पाहिजे. त्या कुठे इच्छित स्थळापर्यंत जायचं आहे ना, त्या स्थळापर्यंत जाणारा त्याला त्याची वाट माहीत पाहिजे, तरच आपण त्याच्या पाठीमागून जायला पाहिजे. कुणाच्या तरी पाठीमागून जाऊन चालेल का? आपण गुरु सुद्धा शोधताना कसा शोधतोय हो? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असे जे गुण आहेत ना, त्याच न्यायानं तसा पाहिजे, तरच आपण त्याच्या पाठीमागून. नाही तर कुणाच्या तरी पाठीमागून जाऊन आपलं भलं होईल का महाराज? आपलं भलं कुणाच्या तरी पाठीमागून झाल्यात होणार नाही महाराज. आपल्याला त्या गुरूंच्या न्यायानं संतांच्याच पाठीमागून गेलं तरच आपल्याला या देहाचं भलं आहे महाराज. येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. त्याच्या पाठीमागे गेला तर कुठंही आपल्याला गुंता पडणार नाही. कुठंही आपल्याला म्हणजे त्याच मार्गाने जाता. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. म्हणजे वेद मार्गानं मुनी गेले, त्याच मार्गानं गेला तर त्या आपल्याला तिथं तो रस्ता तिथपर्यंत पोहोचू शकतो, नेऊ शकतो महाराज. म्हणून येण्याची पंते चालू जाता म्हणजे संत ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाने गेलात तर आपल्याला त्याची त्या प्राप्ताची प्राप्ती होऊ शकते महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबा माझ्या मागून या, जायचं आहे ठीक आहे, तुमच्या पाठीमागून आम्ही येतो म्हणते, पण तू कुठंपर्यंत तुम्ही नेणार आम्ही? तर बाबा तुम्हाला मी इच्छित स्थळापर्यंत नेऊ शकतो. आजी दे बाबा याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या पाठीमागून आलात तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल, मान्य आहे. परंतु तिथं तुम्ही काय देणार, खाली कधी देणार, त्याचं काय मोजमाप आहे का नाही? कधी देणार तुम्ही ते जे आपल्याला प्राप्त व्हायचं नाही, ते कधी देणार? तर तुकोबराय म्हणतात त्याला वेळ नाही. कधी? आत्ता. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. आज देतो म्हणतात, उद्या नाही. इथं नगदी रोख सांगतात. देवाचं देणं कसं आहे महाराज? उदार आहे. देव उदार आहे म्हणजे उद्या देतो म्हणतात, पण तो आज जे पाहिजे आहे ना, देवासाठी अनुष्ठान करावं लागतं महाराज. आणि किती अनुष्ठानं लोकांनी केली आणि कितीतरी दिवसानंतर भगवंत प्राप्त झाला. पण तू संत काय सांगतात? आज देतो म्हणतात, उद्या नाही. देती आली अशी दान म्हणतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार. घातला दुकान देती आली अशी दान. बाबा दान देण्यासाठी संत आपल्याला आलेत महाराज. संतांनीच आपल्या याच न्यायानं आपल्याला इथपर्यंत आणण्याचं. म्हणून त्यांच्या पाठीमागून जायचं आहे, कुणाच्या तरी पाठीमागून जायचं नाही महाराज. बघा एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो.
पहिल्या काळामध्ये सप्ते असायचे. त्यावेळी कसं असायचं महाराज, म्हणजे आता ते महारती बुवांच्या त्या काळामध्ये आपले नंदीकर महाराज आपल्या मंदिरामध्ये येत होते. नंदीकर महाराज सुब्राव बुवा, त्यांना कधी आम्ही फोन सुद्धा करत नव्हतो महाराज. त्यांचे द्वितीय का तृतीय असायचे महाराज, बरोबर आहे ना, षष्ठी. त्यांना आम्ही कधी फोन करत नव्हतो. पहिले अशीच पद्धत होती. एक महाराज सांगितला का नाही ते सतत येऊन म्हणजे त्याच वेळी बरोबर यायचं आणि त्यांची ती सेवा त्यांनी करायची. कारण का त्यावेळी फोनची सोय नव्हती. पत्रव्यवहार केला तर पत्रव्यवहार, नाही तर तो पण नसला तर बाबा सप्ताह चालू आहे म्हटल्यानंतर ते महाराज यायचं आणि त्यांनी सेवा करायची, निघून जायचं. थोडं असं झालं महाराज. आम्ही मंदिरात गेल्यानंतर थोडे दिवस त्यांची सेवा ऐकल्यानंतर आम्ही त्यांना बंद केलं. 2 वर्ष ते बंद केले असताना सुद्धा आलेत, सेवा नसताना सुद्धा आलेत, बरोबर आहे ना. म्हणजे सेवा नसताना सुद्धा आलेत. अशी पहिली पद्धत होती. सप्ताह म्हणजे ज्यावेळी पहिलं जुन्या काळामध्ये फोनची सोय वगैरे नव्हती, नुसतं पत्रावर. मग अशा काळामध्ये बरीच लोक असे सेवेसाठी त्या गावामध्ये जायचं, लांब असं जायचं. मग तिथं ती सेवा असताना म्हणजे गेल्यानंतर ते तिथंच थांबायचे. आता घरी जाऊन काय करायचं, इथंच 7 दिवस थांबायचं. मग ते महाराज प्रवचनकार आलेत. त्यानंतर प्रवचन वगैरे झालं. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बाबा त्यांना काय वाटलं की आपण घरी तरी सांगायला पाहिजे मी निवांत पोहोचलो म्हणून. मग आता त्यावेळी सांगायचं काय, त्यांनी कार्ड वगैरे घेतलं, पोस्ट कार्ड किंवा अंतर्देशी कार्ड, माहिती आहे आपल्याला, आपण त्या युगातून बाहेर पडलोय. घेतलं त्यांनी, ते पत्र लिहिलं, पत्रव्यवहार केला आणि आता ते पत्र लिहिलं आणि ते पोस्टामध्ये टाकण्यासाठी बाहेर पडलेत. पोस्टामध्ये टाकण्यासाठी घरातून बाहेर पडलेत की नाही चाललेत. आता जायचं कुठं, पोस्ट कुठं आहे आपल्याला माहीत नाही, विचारायला पाहिजे कुणाला तरी. पुढं गेलेत. चौकात गेल्यानंतर मुलं खेळायला लागले. त्या मुलांना विचारलं अरे पोस्ट ऑफिस कुठं आहे. तर त्या मुलांना पत्ता सांगितला, बाबा या रस्त्यानं सरळ 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 पुढे जावा. आता आम्ही सुद्धा सांगताना पत्ता सांगतोय काय, 1 गल्ली सोडा, 2 दुसरी गल्ली सोडा, 3ऱ्या गल्लीत पुढं जावा. पुढं गेल्यानंतर तुम्हाला तिथं पोस्ट ऑफिस सापडेल. अगदी पत्ता छान सांगितला त्या मुलानं. त्या प्रवचनकाराला काय वाटलं की बाबा खरोखर मुलगा सामंजस आहे, म्हणजे चांगलं सांगितलं. कोणतरी तशी उन्हाळ असतात ती जायात इथनं पुढं असे कोणतरी म्हणतात महाराज, परंतु त्याने व्यवस्थित अर्थ सांगितलं. त्याला आत्मीयता वाटली त्या प्रवचनकाराला. मूल बाळ चांगला आहे बाबा, खरोखर कुणाचा बाळ तू, त्यानं आपलं नाव सांगितलं. बाबा असं बरं तू छान सांगतोस, हुशार आहेस, ठीक आहे म्हटले. मग आता इथं खेळून झाल्यानंतर काय करतोस, काय नाही, घरी जाऊन शाळा, मग शाळेतून आल्यानंतर काय, तर काय नाही, मग इथंच तुमच्या शेजारी सप्ताह चालू आहे, येत जा की प्रवचन कीर्तनला. ठीक आहे म्हटलेत, येईन प्रवचन कीर्तनला, आमचे आई वडील येतात त्यांच्याबरोबर येईन म्हटलेत. मग ठीक आहे म्हटलेत, येत जा म्हटलेत. पण तो म्हणला येतो मी, परंतु कशासाठी, काय तुम्ही प्रवचनाच्या माध्यमातून काय सांगणार. आता लहान मुलांना सांगताना काय सांगायला पाहिजे. त्या प्रवचनकार म्हटला मी काय सांगणार म्हटलेत, भगवंत प्राप्तीचं साधन सांगतोय, भगवंतापर्यंत पोहोचायचं कसं हे आपल्याला इथं ते ऐकायला मिळणार. म्हणून भगवंत प्राप्ती कशी करायची ते त्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. ठीक आहे म्हटलेत, बरोबर आहे, तुम्हाला पोस्ट ऑफिसचा रस्ता सापडेल आणि भगवंताचा रस्ता तुम्हाला सापडेल काय म्हटलेत. म्हणजे त्या मुलानं काय तिथं सांगितलं हो बाबा, तुम्हाला पोस्ट ऑफिसचा पत्ता सापडत नाही तर तुम्ही आम्हाला भगवंतापर्यंत नेऊन कसं काय पोहोचवणार. म्हणजे कुणाच्या तरी पाठनं आपल्याला जाऊन तो भगवंत प्राप्त होईल का, इथं आपल्याला सांगायचं आहे. जाताना संतांच्या ज्ञानानं तिथंपर्यंत जायला पाहिजे, तर ते संत काय करतील हो, आपलंसं करून घेतील. आणि जाताना संतांच्या सोबत सुद्धा जाताना कसं जायला पाहिजे, तद्वितेन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना म्हणतात. ते ज्ञान पैगाबरवे जरी म्हणी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरटा स्वाधीन करी सुबटा ओळख मुनी म्हणतात महाराज. म्हणजे जाताना संतांच्या जवळ जाताना अगदी लोटांगण घालून, म्हणजे त्या संतांची सेवा या न्यायानं आपण जायला पाहिजे. जर का कोणतीही गोष्ट विचारताना संतांना कशी दांभिकतेनं विचारून चालेल का महाराज, अगदी आत्मीयतेनं विचारली तर ती आपल्याला प्राप्त होईल महाराज. म्हणून ते तुकोपर आहे काय सांगतात, बाबा तुम्हाला तो प्रसाद प्राप्त करायचा आहे ना, तो प्रसाद आजच मिळणार.
उदाहरण आहे तिथं, आजी देतो पोट भरी. नाही नाही, आजच तुम्हाला तो प्राप्त, मुखी नाम हाती मोक्ष, लागलीच तुम्हाला प्राप्त करून मिळणार. परंतु तो प्रसाद कसा मिळणार? भगवंताला सुद्धा देता येत नाही असा तो प्रसाद संत आपल्याला प्राप्त करून देतात महाराज. बाबा तो प्रसाद तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, घ्या रे नका चरपडू म्हणतात. बाबा तोच प्रसाद वाटायलाच आल्या. भगवंत आपल्याला संत प्रसाद वाटण्यासाठीच आलेत महाराज. तिथपर्यंत नेऊन पोचवण्यासाठी संत इथं अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत आलेत महाराज. दुसरं तिसरं संतांचं काहीही काम नाही महाराज. काम नाही झालो पाहिजे रिकामा, दुसरं तिसरं काही काम नाही महाराज. फक्त या जनाला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी संतांचा अवतार आहे महाराज. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जडजीवा. बाबा आत्ताच्या आत्ता त्यांनी प्राप्त करून देतो म्हणतात. आजी देतो पोट भरी, नुसतं देतो नाही तर पोटभर. किती खायचं आहे? नाही 1 लाडू 2 लाडू 10 लाडू, नाही 10 लाडू बास, आता बास, पोट भरलं. नाही नुसतं पोट भरलं नाही तर आत्ताच पोट भरलं ठीक आहे, संध्याकाळचं काय? तर संध्याकाळी सुद्धा द्यायचं काम, बांधून द्यायचं काम संत करतात महाराज. तिथं भेद नाही महाराज. भगवंताच्या जवळ भेद असेल पण तू संत देताना भेद करत नाही. भगवंताच्या जवळ भेद आहे पण तू संतांच्या जवळ भेद नाही. घ्या म्हणतात, नका चरपडू, घ्या रे तुम्ही, तुम्हाला वाटेल तेवढं घ्या म्हणतात महाराज. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणतो प्रेम तुम्ही घ्या. आणि तो हे प्रसाद सेवन करताना बाबा ज्यावेळी तुकोबरायांनी मागं वळून पाहिलं तर पाठीमागं लोंडाच्या लोंडा, कुणाचा? माणसांचा. बाबा एवढी लोक आले की बाबा आता ह्या सगळ्यांना एवढं घेऊन जायचं. ठीक आहे म्हटले, तेवढ्या सगळ्यांना घेऊन जाईल. फुकट म्हटल्यानंतर कशी होती हो गर्दी? फुकट म्हटल्यानंतर बरीच गर्दी असते महाराज. आता इथं कमी आहे, आता नंतर इथं काय पास नाही महाराज. पास नाही म्हटल्यानंतर इथं नंतर कशी गर्दी होती हो? तुला मला प्रत्येक ठिकाणी काल्याच्या कीर्तनला काय म्हणतात नव्हे, भजनाला 8 आणि जेवणाला 60. तशी अवस्था फुकटच्याला होते महाराज. आपल्याला माहिती आहे, आपल्याला वारीमध्ये, आळंदीच्या वारीमध्ये किती लाईन असतात हो. पुढं काय वाटायला लागले ते सुद्धा दिसत नाही आणि पाठीमागे येऊन उभं राहायचं आणि पुढे आल्यानंतर बघतात तर काय, पाण्याची बॉटल. म्हणजे फुकट म्हटलं की लाईन मोठी आणि भजनातून किती असतात हो? भजनातून कमी. फुकट प्राप्त करायचं म्हटलं की आपल्याला त्याची किंमत कळत नाही महाराज. बघा त्या वारीमध्ये परवा म्हणजे बरेच दिवस झालेत असं ते हरिपाठ वाटायला चालू होते. हरिपाठ, आता हरिपाठ तिथं वारीत कसले हरिपाठ असतात हो? अगदी 2 रुपयेवाले, ते एकदम पातळ. आता ते एका ग्रस्ताने घेतलेत. जाता जाता हरिपाठ मला म्हणे ते उपडी पडून ते हरिपाठ घेतला. बाबा हरिपाठ घेतला, त्याला आनंद. आता ते 2 रुपयाचा हरिपाठ घेतला, त्याला आनंद. का? बाबा तो हरिपाठ मला मिळाला. हरिपाठ कशासाठी तू घेतलास? तुला हरिपाठ पाठ नाही घेत आहे की पाठ? तुला सगळं हरिपाठ पाठ आहे. होय, मग हरिपाठ कशाला आणि घेतलास? तर नाही म्हणला, कुणाला तरी द्याय होतोय, तुला कुणाला तरी द्याय, तू तो वाटायला लागलाय फुकट आणि तू आणि कुणाला घेऊन जात. मी त्याच्याकडून फुकट घ्यायचा आणि देताना सुद्धा फुकटच द्यायचा. बाबा म्हणजे का? हो त्याला काय होते म्हटलं, तसाच तर वाटायला लागल्यात ना, ते फुकटच वाटायला लागल्यात. पण घेतलं म्हणून काय झालं? म्हणजे फुकटच्याला किंमत नसते महाराज. आपल्याला दुकानामध्ये काहीतरी स्कीम असते बघा. आता मध्ये बऱ्याच स्कीम असतात. टूथपेस्टवर कंगवा फ्री, टूथपेस्टवर कंगवा फ्री. आता टूथपेस्ट 50 रुपयाची, त्याच्यावर 5 रुपयाचा कंगवा असतो. आता ते घेतलं आपण, फ्री आहे म्हणून दुकानातनं तेव्हा घेतो महाराज. आणल्यानंतर टूथपेस्ट आपल्या टूथपेस्टच्या जाग्याला जाते. पण तू कंगवा कसा मिळालेला आहे? फुकट, फ्री मिळालेला आहे. मग त्याची किंमत राहते का महाराज? तो कंगवा कुठेही पडलेला असतो. म्हणजे फुकटच्याची किंमत आपल्याला नाही महाराज. म्हणून ही जी यायला लागल्यात ना, ही पाठीमागून यायला लागल्यात, ती कशासाठी यायला लागल्यात? फुकट आहे म्हणून यायला लागल्यात.
मग त्यावेळी तुकोबारायाने सांगितलं की बाबा तुम्ही यायला लागलाय बरोबर आहे, हे सगळं तुम्हाला प्राप्त करायचं आहे बरोबर आहे, पण तू त्याच्यासाठी काहीतरी नियम आहे. तर काय नियम आहे ते सांगा तरी म्हटलेत. तर नियम आहे म्हटलेत. काय नियम सांगितला? काय सांगितला? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. याचा अर्थ असा आहे महाराज, परमार्थामध्ये यायचं आहे ना, परमार्थामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे ते हळूहळू करायचं आहे महाराज. तिथं गडबड नाही चालत, नुसतं गडबड आपली असते महाराज. कुठेही जाईल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गडबड. आरती म्हणत असताना सुद्धा आपली किती गडबड असते हो. अहो हे सोडाच, आपण सकाळ सकाळी आपला नेम करत असताना आपण जी माळ ओढतो ती सुद्धा किती गडबडीने ओढतो हो. पहिला मणी वडायचा आहे नाही तो नुसता रामला तो पहिला मणी असतो आणि शेवटच्या मण्याला हरी आपलं येते महाराज. म्हणजे आपली सगळी गडबडच असते महाराज, जाईल त्या ठिकाणी गडबड असते. परमार्थामध्ये गडबड चालत नाही महाराज. जे कार्य करायचं आहे ना ते शिस्तानच करायचं आहे. हरिपाठ म्हणताना गडबड, हरिपाठ सुद्धा करताना कशी गडबड असते महाराज. ज्ञानदेव झाडे रामकृष्ण वैकुंठ बोनी म्हणजे आपल्याला प्राप्त करत घेत असताना गडबड चालेल का महाराज? गडबडीचं काम परमार्थामध्ये नाही महाराज. संसारामध्ये गडबड असेल मान्य आहे, पण तो संसारामध्ये प्राप्त करत असताना कोणतीही गोष्ट आपण गडबडीने करतो मान्य आहे, पण तो परमार्थामध्ये ज्याची गडबड. आता बघा वास्तविक पाहिलं तर बऱ्याच कितव्या वर्षी आपलं म्हणजे मंडळ स्थापन झालं? 2005ला. त्यावेळी किती लोक होती आणि त्यानंतर कितीतरी लोक गडबडीनं मंडळामध्ये आलेत आणि कितीतरी येऊन बुडालीत गेलीत, पुढे सुद्धा आलेत, आमच्या पुढे सुद्धा गेलेत आणि ती पाठीमागं सुद्धा पडलीत महाराज. म्हणजे मला काय आम्ही पुढे आहे असं सांगायचं नाही, इथं काय सांगायचं आहे म्हणजे सर चढलावरती त्याच न्यायानं तो खाली सुद्धा पडू शकतो महाराज. म्हणजे इथं गडबड करायची नाही, गडबडीचा परमार्थ नाहीच आहे महाराज. परमार्थ गडबडीचा नाहीच आहे. आपल्याला जे कार्य करायचं आहे ना ते हळूहळू केलं तर आपण त्या इच्छित स्थळापर्यंत सहज पोहोचू शकतो. म्हणून मगाशी ते उदाहरण सांगितलं कासवाचं. कासवाच्या न्यायानं हळूहळू करून म्हणून तो न्याय सांगितला. हळूहळू डाळे तोच न्याय सांगितला महाराज. कुठला? पिपिलिका मार्ग. जशी पक्षी फळाशी झोंबे जैसा तो विहंगन मार्ग सांगितला. आणि मुंगी झाडाला जाते महाराज, झाडावरून त्या फळापर्यंत जाते, परंतु कशी जाते होती? हळूहळू. डहाळे डहाळे किहू देणे एक वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाकी म्हणतात. तिथपर्यंत निश्चित पोचता माणूस बरोबर त्या ठिकाणी जाऊन पोचतो, परंतु किती हळूहळू गेला तरच त्या ठिकाणी चित्त स्थिर राहून तिथपर्यंत तो पोचू शकतो महाराज. आपण बघा भगवंताच्या दर्शनाला सुद्धा जाताना किती गडबड असते हो. कुठलं तरी मधनं घुसून एकदा असं जाऊन दर्शन घेतो महाराज, परंतु आपण जर का बारीतून घेतलेलं दर्शन आणि पासनं घेतलेलं दर्शन किती फरक असतो हो. त्या दर्शनला काहीतरी किंमत राहते महाराज. भगवंताजवळ गेल्यानंतर आपलं मन तिथं सांगतं की बाबा इथंपर्यंत तुझ्यासाठी मी भेटायला आलो, 12 तास पाठीमागे उभारलोय. त्याच्या पाठीमागं त्या भगवंताजवळ असताना आपले डोळे कसे असतात हो. त्याच न्यायानं भगवंत आपल्याला दर्शन देत असतो. आणि मध्ये घुसून गेलं तर कसं दर्शन असतं महाराज? तर सुनुक असते महाराज. म्हणजे क्षणिक सुख आहे, ते क्षणिक सुखाच्या आहारी जातो. आणि जे मिळतं सुख ते परमानंदाचं सुख असतं ते त्या अनादी असते महाराज. म्हणून आपल्याला तिथं जायचं आहे ना भगवंतापर्यंत, तर हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही मला सांगतात काय? कोणी कोणाशी बोला म्हणजे आपल्याला विक्षेप कारणीभूत असेल तर तो बोललेच महाराज. आपापसामध्ये जर का आपण कीर्तन किंवा कोणतेही पाठ असो किंवा कोणतंही कार्य असो, परमार्थातलं कार्य करत असताना विक्षेप या न्यायानं आपण जर का बडबडत बसलो तर आपल्यालाही विक्षेप होतो आणि इतरांनाही विक्षेप त्याचा होत असतो मला. त्यातून आपल्याला जे साध्य करायचं आहे ना ते साध्य होऊ शकत नाही. आपलं चित्त थाऱ्यावर राहू शकत नाही मला. चित्ताची जर का एकाग्रता करायची असेल तर आपण शांत चित्तानं जे घेतलेलं आहे ना, म्हणून तर भगवंतानी मागताना चित्त मागितलं. भगवंताने तुकोबारायाने सांगितलं माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी राही धरोनिया बाही बवा तारी दातारा. बाबा माझं चित्त तुझ्या पायावर राहू दे. भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. काय तूप मागितलं म्हणजे तूप काय महाराज?
तर अंतःकरण चतुष्टातील तो चौथा भाग म्हणजे ते तूप सांगितलं महाराज, चित्त सांगितलं. अंतःकरण चतुष्टातील चौथा भाग म्हणजेच तो चित्त, तो चित्त भगवंतानी मागितलं महाराज. त्या तुकोबरायांच्या गुरुनी मागितलं ते चित्त महाराज. ते चित्त का, तर चित्त काय करतं, चिंतन करतं. आणि चिंतन करत असताना आपण भगवंताजवळ जात असताना तो चिंतन कसं पाहिजे हो, तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत. चित्त जर का एकरूप केलं ना, त्या चित्ताशी आपण एकरूप झालो तर आपण निवांत त्या ठिकाणी राहतो महाराज. म्हणून चित्त करा रे निर्मळ. रात्रीच्या अभंगामध्ये सुद्धा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहायचे. म्हणजे जर का चित्त निर्मळ झालं ना तर काय होईल, त्या ठिकाणी भगवंताला राहायला आपली जागा चांगली राहील महाराज. विक्षेप आपल्यातून निघून जाईल. मल गेला, विक्षेप गेला तर राहतो काय महाराज, आवरण. ते आवरणाला आपण सहज प्राप्त होऊ शकतो महाराज. म्हणून चित्त असेल तर आपला विक्षेप निघून जातो. नाही त्या ठिकाणी व्यर्थ गलबला करू नका. बाबा आपल्याला व्यर्थ गलबा कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. म्हणजे कोणीही कुणाशी न बोलता आपल्याला ते सगळं प्राप्त करून घ्यायचंय महाराज. म्हणून काय सांगतात तुकोबराय, हळूहळू चाला. नाही ना, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आपल्याला तिथेपर्यंत पोचायला जायचं ना, तर हे नियम घालून दिलेत महाराज. नुसते हेच नियम नाहीत महाराज, तर वारकरी संप्रदायाचे कितीतरी नियम आहेत महाराज. आपण पाहिलं तर कसं माळ घालताना आपल्याला ते नियम सांगितले जातात. 45 त्या नियमाशी आपण पात्र ठरतो का महाराज? 45 नियम आहेत. 45 नियम आहेत. ते आपल्याला सुद्धा माहित नाहीत बघा, आम्हाला सुद्धा माहित नाहीत, ते बुवाला माहिती आहे. कारण का नियमाचं पुस्तकच आहे महाराज. पुस्तक काजू महाराजच्या ह्याच्यात आहे. पुस्तक सुद्धा नियमाचं आहे महाराज. नियम आहे म्हणून हा वारकरी संप्रदाय जोड आहे महाराज. आणि म्हणून इकडं कमी लोकसंख्या कमी आहे महाराज. आणि आता बाळूमामाला म्हटलं तर किती आहेत हो, भरपूर. काय बी चालतंय, त्यामुळे सगळी चालतच सुटल्यात महाराज. किंवा इतर कोणत्याही देवाला घ्या, सगळं चालतंय ना तिकडं. त्यामुळे तिकडं झुंबडच्या झुंबड. आणि इकडं म्हटलं तर इकडं ठराविकच, अगदी बोटाव मोजण्यासारखीच लोक इकडं. कारण का इथं नियम आहे. नियमाच्यात बरेच नियम आहेत. ते काय नियम इथं सांगण्यासारखं नाही. कारण का त्या नियमाला आपण सुद्धा पात्र असलं पाहिजे तर ते नियम सांगायचे. आपण सुद्धा पात्र होऊ. हा, विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. रात्री सांगितलेच की महाराज, पथ्य आहे महाराज. पथ्याशिवाय औषध काही उपयोगाचं नाही, पथ्य पाहिजे महाराज. म्हणून तिथं हे नियम पाळला तर तिथं तुका त्याच न्यायानं तुकोबार कोणी कोणाशी न चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बाबा शो नियम सांगितला म्हणून काय झालं महाराज, जी पाठीमागून जी झुंबड आली होती ना तुकोबारायांच्या पाठीमागनं, कितीतरी फुकट आहे, नाही आत्ताच्या आत्ता मिळतंय म्हणतात, मग चला म्हणून सगळी पाठीमागं आली होती. नियम सांगितल्या त्यातली थोडीच राहिली ती पाठीमाग, बाकीची पाठीमाग फिरलीत महाराज. का यात नियम आहेत, या नियमामध्ये आपण बसू शकत नाही. का इथं आपल्याला हा नियम लागू होत नाही, त्यापेक्षा आपला प्रपंचच बरा, म्हणून ती मागं फिरलीत. पण तू मागं जाणाऱ्यांना सुद्धा तुकोबारायांनी काय सांगितलं महाराज, शेवटच्या चंद्रामध्ये तुकोबाराय काय सांगतात बघा, बाबा तुम्ही चाललाय ना ठीक आहे जावा, परंतु आपल्याला संसारामध्ये जात असताना संसार या न्यायाने केला तरी सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचता येतं, तरी सुद्धा तो काला प्राप्त करून घेता येतो. परंतु तिथं जे गेल्यानंतर आपल्याला जे त्याज्य पदार्थ आहेत ना ते त्याज्य करा म्हणतात महाराज. जे नको असलेलं म्हणजे घाटे, म्हणजे जे नको असलेलं ते सांडा म्हणतात महाराज. घाटे मग सांगितले, घाटे नाम हिंदीमध्ये घटिया म्हटलं जाते. त्याला घटिया म्हणजे काय, घाण. घाटे म्हणजे घाट म्हणजे कसं अवघड जी वाट असते त्याला काय म्हणतात, घाट. म्हणजे जे अवघड आहे, नाही जे घाण आहे ती सांडा म्हणतात. संसारामध्ये सुद्धा काय लबाडी जी आहे परम म्हणजे संसारामध्ये म्हणजे तेच हो, नको ते भाग काढायचं म्हणजे लबाड. तिथं
संसार कसा करायचा इथं करत असताना संसार सुद्धा परमार्थ या न्यायानं संसार भगवंताला स्मरून संसार केला तरी सुद्धा तो तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे परमार्थात असून परमार्थ करायला पाहिजे असं नाही महाराज. संसारामध्ये असून सुद्धा संसार केला तर तो परमार्थ होऊ शकतो महाराज. म्हणजे संसार सुद्धा करत असताना तो संसार परमार्थ या न्यायाने केला तरी सुद्धा तो परमार्थ होऊ शकतो. इथं तुकोबरायनं सांगायचं आहे की बाबा ते त्याज्य पदार्थ सांडा आणि त्या न्यायानं जर का संसार केला ना तर तुका म्हणी सांडा घाटे तेने नका भरू पोटे. बाबा नुसताच प्रपंच करायचं म्हणून त्या प्रपंचाच्या पाठीमागे लागलो तर आपल्याला नुसतं काय होईल, काय म्हणतात ते, भिडे भिडे पोटवाडे. नुसता संसार होतच जाणार महाराज. संसार होईल मान्य आहे. संसारापर्यंत त्या संसारापासून जे आपल्याला सुख प्राप्ती आहे ना ती सुखाची प्राप्ती होऊ शकणार नाही महाराज. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठोबा अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. अभंगाचा थोडक्यात भावार्थ झालेला आहे. आता ही मध्यंतर झाली, राहिलेली मध्यंतर नंतर अजून चरित्र काल्याचं कीर्तन म्हटलंय की थोडस चरित्र वर्णन करावं लागतं. सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे काल्याचा न्याय आहे महाराज. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचा चरित्र थोडस आपण सांगावं लागतं. ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंतानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं ते उच्चारायचं असतं कुठं, काल्याच्या कीर्तनामध्ये. आता इथं जेवढं लांबवता येते ते लांबवता येते, कमी सुद्धा करता येते महाराज. भगवंताला आपल्या हातात आहे. हो आपल्या बोवाच्या हातात म्हणा. इथं काय चोपदार नाही. भगवंताला जन्माला घालायचा, जन्माला घालून तिथून पुढे त्याने ते राये काला करी तोपर्यंत जरी कीर्तन म्हणजे भरपूर लांबवता येतो. असं आपल्याला माहिती आहे भगवंत जन्माला आलेत. आता सगळे बऱ्याच वेळा माझं काल्याचं कीर्तन झाले, सगळं बऱ्याच वेळा माझ्या तोंडनं तुम्ही ऐकले. पण तो मगाशी सांगितलं मी सतत सतत काय ऐकायचं तर भगवंताचं गुणगान हे सतत तेच रामकृष्ण हरी किती वेळा घ्यायचं तर सतत तेच घ्यायचं आहे. तर तेच घेतल्यानंतर आपला मल जातो, विक्षेप जातो आणि आपण त्या पदाला तिथपर्यंत जातो कुठं आपण स्वस्वरूपाच्या अज्ञानापर्यंत. आणि ते अज्ञान काढायचं काम आपले गुरुकृपेनं होतंय महाराज. म्हणून ते सतत ऐकण्यासाठी भगवंताचं काय ऐकावं, प्रपंचातलं ऐकण्यापेक्षा भगवंताचं गुणगान ऐकावं महाराज. आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला जो प्रसाद मिळतो तो नित्यच आहे महाराज. आपल्याला यथेष्ट मिळतो. पोटभरी घ्या रे, पोटभरी म्हणतात. पोट भरतोपर्यंत मिळतं महाराज. कधी फक्त भगवंताच्या न्यायानं भगवंताचं गुणगान गायल्यानंतरच. म्हणून भगवंत ज्यावेळी आपल्याला माहिती आहे यशोदेच्या देवकीच्या न्यायानं भगवंत जन्माला आले, कारागृहामध्ये जन्माला आलेत. आता कारागृहामध्ये का आलेत तर त्याचं पाठीमागचं प्रारब्ध हे सगळं आपण प्रारब्ध जाणून आपण आपल्याच नशिबाला दोष द्यायचा नसतो महाराज. भगवंताला सुद्धा प्रारब्ध आहे. जसं आपल्याला प्रारब्ध संचित क्रियमान म्हणतात ना, आपल्या हातून सुद्धा क्रियमान होतं, भगवंताच्या हातून पण होतं. ते प्रारब्ध भगवंताला भोगावं लागतं. जसं रामासारख्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला तसं भगवंताला सुद्धा कारागृहामध्ये जन्माला यावं लागलं. तर त्याच्या पाठीमागं बराच इतिहास आहे, ते आपल्याला इथं काढायचं नाही. बघा ज्यावेळी 8वा या न्यायानं जन्माला आला भगवंत, 8वा या न्यायानं त्याच्या पाठीमागची 6 मारलीत, 7वा देवकीचा गर्भ जिरला म्हणजे तो योगमायेनं रोहिणीच्या त्या ठिकाणी नेला आणि तोच तो बळीराम दादा म्हणजे तो भगवंताचा थोरला भाऊ म्हणून. आणि 8वा हा म्हणून 8वा अवतार 8वा वेळोवेळा म्हणतात. 8व्याचा सतत आठवायचं आहे का तर त्याचंच चरित्र आपण गुणगान गायचं आहे. चरित्र उच्चारायचं आहे. उच्चारायचं कुठलं, फक्त श्रीकृष्णाचं. आणि आचरण कुणाचं सांगितलं, रामप्रभूचं आचरण करायचं आहे आणि श्रीकृष्णाचं उच्चारण करायचं आहे. मग आता ज्यावेळी भगवंत जन्माला आपल्याला माहिती आहे तिथून पुढं म्हणजे त्या कारागृहाच्या जे
दरवाजे होते ते सगळे उघडले गेले आणि त्यावेळी जन्माला आल्या आल्या भगवंतानं सांगितले की बाबा मला आता इथून त्या मथुरेमध्ये घेऊन चल आणि गोकुळामध्ये घेऊन चल आणि गोकुळामध्ये ज्या ठिकाणी नंद राजा आहे त्या नंदाच्या ठिकाणी जे जन्माला आलेलं बाळ आहे ते इथं घेऊन ये. त्यावेळी नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. आता लापट लावू नका, थोडंसं सांगाने म्हणजे थोडंसं हे करून भगवंताला त्या वसुदेवानं न्यायचं काम केलं महाराज. आपल्याला तो प्रसंग माहिती आहे, म्हणजे तो गोकुळ अष्टमीचा दिवस आणि त्या तिथून जात असताना यमुना नदी दुथडी भरून वाहत होते आणि ती वाहत असताना तिथून जात असताना रस्ता नव्हता. त्या यमुनेतून जाता जाता आपला पाय भगवंतानं बाहेर काढला टोपलीतून. वसुदेवाच्या डोक्यावर घेऊन जात असताना टोपलीतून बाहेर काढला. यमुना नदीला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर यमुना दुभंगली गेली. पलीकडे जाऊन मथुरेत जाऊन गोकुळात जाऊन आपल्या वसुदेवानं त्या ठिकाणी त्या श्रीकृष्णाला ठेवला आणि तिथं जी माया उपजली होती ती त्या मायाला घेऊन परत आलेत आणि ती माया त्या कारागृहामध्ये आल्यानंतर तिनं आपला कालवा चालू केला आणि तो कालवा झाल्या सगळा जो मथुरा होती ना सगळी जागी झाली महाराज. आणि जागी झाली, सगळे जागे झाले. ते म्हणजे हे असणारे द्वारपाल वगैरे सगळे जागे झालेत आणि सगळे उठले गेले. होत्या तशा बेड्या पडल्या गेल्या आणि तिथून आल्या आल्या 8वा जन्माला आला म्हणून कंस मामा वाटच बघत होता 8वेची. आणि आल्या आल्या त्या कंस मामानं त्या बाळाला नेलं आणि ज्याप्रमाणे ती 6 बाळं मारली गेली तसं त्या 8व्याला सुद्धा धरलं आणि गर 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 फिरवून त्या शिळेवर आपटणार एवढ्यात ती जी माया होती ना ती त्याच्या हातातून सुटली आणि जाता जाता कळ लावली गेली. काय अरे मूर्ख कंसा, मला काय मारतोस? तुझा काळ गोकुळामध्ये निवांत वाढतोय म्हणून सांगितलं. म्हणजे जाता जाता कळ लावली गेली आणि त्या कंसाला समजलं की बाबा म्हणजे गोकुळामध्ये तू 8वा आहे. आणि त्याच वेळी रात्रीची मीटिंग बोलवली आणि तो पहिला इडा पुतना मावशीने उचलला महाराज. असे मग आता पुतना मावशी मारली, महाबळभट्टाला पळवून लावला. त्यानंतर बरेच असे दैत्य मारले गेलेत महाराज. भगवंतानं त्या लीला सगळ्या केल्या. आता ह्या सगळ्या मारत मारत तो भगवंत यशोदेला कळालेला नव्हता महाराज. मग आता हे सगळं कळत असताना त्या भगवंतानं सुद्धा बाहेर म्हणजे थोडासा मोठा झाल्यानंतर गोपाळांच्यात खेळताना पाहिलं. अरे म्हणलेत बघ, म्हणलेत मी कसा लट्ट आहे आणि तुम्ही सगळे उदबत्तीच्या पैलवान आहात. तुम्हाला पोटाला काय देत नाहीत का घरी? तर नाही म्हटलेत, आम्हाला काय देणार? असं कसं असेल म्हटलेत. तुमच्या घरी गाई म्हशी आहेत का नाहीत? तर आहेत. मग तुम्हाला ते खायला मिळत नाही का? तर आम्हाला मिळत नाही का? तर आमच्या घरी सवय लागली आहे काय, इथून ते सगळं गोळा करायचं आणि नेऊन कुठं मथुरेत विकायचं. अरे रे म्हटले हे असं होऊन चालणार नाही. कारण का हे जर का मथुरेला गेलं तर तिथले राक्षस काय होतील हो, गले लट्ट होणार. आणि आपण इथं हे सगळे गवळी कसे झालेत हो, गवळे काटकुळे झालेत. ते आपल्यावर सहज चाल करतील आणि इथं आपल्याला ठेवणार नाहीत. म्हणून भगवंताने काय केलं, जे गोपाळ होते ना त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला ते मिळत नाही ना, चला आपण एक आयडिया करू. काय करायचं? मिळत नाही असं मिळत नाही, सहजासहजी मिळत नाही, त्याची काय करायची? चोरी करायची. मग आता चोरी करताना भगवंतानं सुद्धा काय केलं हो, पहिल्यांदा आपल्या घरापासून सुरुवात करायची. भगवंतानं जे काम केले ना पहिलं आपल्यापासून महाराज, नाही तर दुसऱ्याच्यातच करायची नाही महाराज. आता ती चोरी करत असताना यशोदा मातेनं पकडलं महाराज, भगवंताला पकडलं. अरे बाबा मी तुला भरपूर खायला देतो आणि तू आमच्याच घरी का चोरी करायलास, आपल्या घरी का चोरी करायलास? तर तू मला देशील मान्य आहे, माझ्यासाठी खायला देशील मान्य आहे, पण तू ह्या माझ्या गोपाळांना देशील काय? नाही देणार. म्हणून मी चोरी केली म्हणून सांगितलं भगवंत. म्हणजे माझ्यासाठी केली नाही तर ह्या गोपाळांच्यासाठी, हे गोपाळी माझे उपाशी आहेत त्यांच्यासाठी चोरी केली आहे म्हणून सांगितलं. मग आता हे कार्य सगळं चालत असताना बरेच त्या ठिकाणी लीला भगवंताने केल्या. बऱ्याच लीला सांगायच्या म्हटलं तर बराच टाइम पाहिजे. असं त्या ठिकाणी उकळाला बांधून घातलं, त्या उकळाला मात्र नवीन चालू केलं चालते आहे.
उकळाला बांधून घातलं. आता उकळाला बांधून घातलं बरोबर आहे. उकळानं भगवंतालाच विचारलं तू चोर आहेस म्हणून तुला बांधलं मान्य. आता ते बांधत असताना बघा, उकळाला बांधत असताना यशोदा माता उकळाला बांधाय गेली, पण तू 2 बोटच ती दोरी कमी पडायला लागली. जाऊन परत दोरी घेऊन आली, परत बांधायला लागली, परत 2 बोटच कमी पडायला लागली. बऱ्याच वेळा ती गेली, 2 बोटच दोरी कमी पडायची. ही काय भानगड. तिला हळूहळू बांधत असताना भगवंताचं लक्ष आपल्या आईकडं म्हणजे त्या यशोदा मातेकडे गेलं आणि बघितलं तर यशोदा माता घामाघूम झाली होती. का बांधून ती दोर आणून अरे आईला विचारलं कृष्णानं, का बाबा माता तू एवढी घामाघूम कशी काय झालीस. अरे बाबा बघ तुला किती बांधतोय तरी सुद्धा 2 बोट दोरी कमीच पडते. का कमी पडते काय समजलं नाही महाराज. त्याचा अर्थ असा आहे महाराज, भगवंताला बांधायचं झालं तर आपल्याला एक गुण महत्वाचा आहे, तो म्हणजे सत्वगुण. आणि रजोगुण तमोगुण हे कमी पडतात आपल्याला, मग ते आपल्या ताब्यात पाहिजेत महाराज. हे 2 गुण सांगितलं. गुण म्हणजे दोरी महाराज. दोरीचं दुसरं उपनाव आहे काय गुण. ते 2 गुण भगवंताला बांधण्यासाठी कमी पडतात महाराज. ते 2 गुण आपल्या हातात असणार मग सत्वा गुणानं आपल्याला ते बांधता येतो भगवंताला. मग हे भगवंताला ठीक आहे म्हटले आणि भगवंतानं शेवटी बांधून घेतलं स्वतःला. बघा यशोदा मातेला हे शेवटी भगवंत आहे हे कळालंच नाही महाराज. शेवटपर्यंत भगवंत आपल्या पोटाला आला हे कळालेच नाही महाराज. मग आता त्या उकळाला बांधला असताना उकळानं भगवंताला विचारलं की बाबा तू चोर आहेस मान्य आहे, परंतु मला बांधण्याचं कारण काय. तुझ्यासाठी मला बांधलं, का बांधलं मला. तर ठीक आहे म्हटले तुला का बांधलं सांगतो. तुझं पूर्वजन्मीचं काहीतरी संचित आहे की बाबा ज्यावेळी आम्ही चोरी करत होतो त्यावेळी तुझा आधार घेऊन, म्हणजे आता खिडकीत चढायचं आहे त्यावेळी कसं चढायचो, त्या उकळावर पाय देऊन खिडकीतून आम्ही चोरी करून जात होतो. म्हणजे चोरी करणारा बी दोषी आणि चोरी करताना जो सहकार्य करतो तो पण शेवटी दोषीच आहे ना. त्यामुळे तुला बांधलं गेलं. म्हणजे बघा त्याचं कारण काहीतरी पाठीमागं लावलेलंच आहे महाराज. म्हणून तुला बांधले. तू आम्हाला म्हणजे चोर पण दोषी आणि चोरी करणाऱ्याला सहकार्य करणारा पण दोषी, या न्यायानं तुला बांधलं गेलं. मग आता ही बरीच कथा आहे. हळूहळू ते उकळ भगवंतानं ओढून नेलं. मग ते बाहेर गेल्यानंतर एका 2 झाडांच्या मध्ये पट्टीत अडकलं आणि भगवंतानं विसरा मारल्या ती 2 झाडं उमळली गेली, पडली. ती झाडं वेगवेगळ्या म्हणजे त्या झाडांचा पण वेगवेगळं असं हे बरंच काही भगवंताचं लीला आहे. त्या लीलेच्या ज्ञान सगळ्या लीला सांगायचं म्हटलं तर आपल्याला वेळा पुढे आहे. पाठीमागून सांगणं या लागले आटपा म्हणून. असं या काल्याच्या कीर्तनाच्या ज्ञानानं बरंच सांगायचं म्हटलं तर सांगता येतं. खांदेबार पो आजची होय खांदेभार पोटी भूक काय खेळायचे पोटामध्ये जर का भूक असेल तर खेळाला का. शेवटी त्या भगवंतानं जे काला केला त्या काळा करत असताना ज्यावेळी यशोदा मातेने हे सगळ्या लीला करतात म्हणून त्या भगवंताला गाई राखण्यासाठी पाठवलं यमुनेच्या तीरावर. आणि तिथं गेल्यानंतर भगवंतानं जो काला केला त्या काल्याच्या ज्ञानानं म्हणजे त्या गड्याने म्हणजे गोपाळांनी काय केलं, हो शेवटी बाबा तुझ्या गायी सगळ्या निवड आपली गोधनी. कान्होबा निवड आपली गोधनी, बाबा तुझी गोधनी एकदाशी नेऊन चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई. म्हणून तिथून सगळ्या गायी वळवून आणून त्या ठिकाणी जो काला केला तोच हा काला. त्याच न्यायानं आपण तो काला प्राप्त करून आपल्यासाठी घ्यायचा आणि या जन्म मरणाच्या फेरातून आपण सुटायचं आहे. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला थांबायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली